किंवा आपल्या मित्रपक्षांचं कार्यालय हे लोकांच्यासाठी आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. हा विश्वास आपण लोकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे. ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाकरता देखील खूप चांगल्या प्रकारच्या योजना ह्या देखील दिलेल्या आहेत. इतके वर्ष अनेक सरकार आली, परंतु कधी वारकरी किंवा वारकऱ्यांच्या दिंड्या ह्याला त्या ठिकाणी मदत झालेली नव्हती. परंतु तिथं देखील मदत करण्याचे काम हे मुख्यमंत्री एकनाथराव देवेंद्रजी आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. केवळ योजनांची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन चालणार नाही, तर त्यासाठी कागदपत्रांची किंवा विविध अडचणींच्या साठी सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल ती आपल्या पक्षाच्या कार्यालयातून उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. ह्याकरता हा मेळावा आहे. बूथ पातळीवर काम, गाव पातळीवर कागदपत्र वाटपाची शिबिरं हे आपल्याला घ्यावी लागतील. दलालांच्याकडनं योजनांच्यासाठी लोकांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम जर केलं जात असेल तर ते तिथल्या तिथं थांबवलं गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेही महायुतीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्याकडनं किंवा कुणाकडनंही बदनामी महायुतीची होईल, सरकारची बदनामी होईल, अशा पद्धतीनं कुठली गोष्ट घडता कामा नये. जर असं काही घडलं तर तो कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल. तुम्ही काही आता मलाच सगळं समजते असं त्या ठिकाणी वागायचं कारण नाही. ही पण बाब आपण लक्षात घ्या. मित्रांनो, महायुती सरकारच्या माध्यमातून आपण राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या करता जे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि ते सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अजून त्याच्यामध्ये आहेत. ते आपण पेपरलाही वाचलं असेल. माझ्यानंतर देवेंद्रजी आणि एकनाथराव पण त्या संदर्भामध्ये सांगतील. आणि कुठंही आपल्यामध्ये वादविवाद होता कामा नये. कुठं काही वेडवाकडं घडलं तर ते महायुतीच्या कार्यकर्त्याकडनं घडलं असं अजिबात होता कामा नये. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया मग बातम्या दाखवतं आणि बघा हे कसे वागतात, कसे बोलतात, कशा पद्धतीनं त्यांच्याकडनं कृत्य घडतं, असं अजिबात कुणाकडनं घडता कामा नये. ह्याबद्दलची काळजी ही महायुती आणि मित्रपक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी सहकार्याने घेतली पाहिजे. महायुती आम्ही वरिष्ठ पातळीवर सामंजस्य भूमिकेतून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारींना आपण सर्वांनी मिळून पुढचे विधानसभेच्या मतदानापर्यंतचा जो काळ आहे तिथपर्यंत झपाटून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही पण ठरवलेलं आहे अधिवेशन संपल्यानंतर मी तर आठवड्यातले 2च दिवस मंत्रालयामध्ये थांबणार, 5 दिवस महाराष्ट्रामध्येच फिरणार, अशा पद्धतीनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. सगळे त्याच्यामध्ये मंत्री सहभागी होतील. सगळ्या मंत्र्यांनी पण आम्ही त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये पण सांगतो, पण प्रमुख लोक गेल्यानंतर ते जर समजा राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं, परंतु त्याचबरोबर भाजप शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना भेटण्याच्या करता काही वेळ राखून ठेवावा. त्यांच्याही काही महत्वाचे प्रश्न आहेत, त्यांच्याही अडचणी आहेत, त्यांचाही मान सन्मान हा ठेवला गेला पाहिजे. असं प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांच्याकडनं आणि वरिष्ठांच्याकडनं ही गोष्ट घडली तरच त्याच्यामधनं समन्वय साधता येईल, त्याच्यातनं एक एकोपा निर्माण करता येईल. अशा पद्धतीनं आपण सगळेजण वागूया आणि खऱ्या अर्थाने एक पुन्हा
शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार प्रचंड ताकदीनं निवडून